नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी खूप वेगवेगळे पर्याय आहेत, ज्यामध्ये सुंदर समुद्रकिनारे आहेत, काही निसर्गरम्य हिल स्टेशन्स आहेत, त्याचबरोबर धरणाकाठी वसलेले काही सुंदर ठिकाणं सुद्धा आहेत. त्याचपैकी एक असलेले आणि मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा ह्या ठिकाणी आज आपण आलोय. तर ह्याच तापोळ्याला यायचे कसे, इथे आल्यानंतर कोणकोणती ठिकाणे पाहायची, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आणि इथे राहण्याचे खाण्याचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मंडळी, सुरुवात करूयात कोयना धरणाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या आणि इथल्या आल्हाददायक वातावरणामुळे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याच्या सहलीला. आम्ही सकाळी लवकरच पुण्याहून तापोळ्याच्या दिशेला निघालो. पुणे सातारा रस्त्यावरून आमची गाडी निघाली. साताऱ्याच्या अलीकडे सुरूर फाट्यावरून उजवीकडे आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने वळालो. पुणे ते तापोळा हे अंतर 140 किलोमीटर, तर मुंबईपासून हेच अंतर 250 किलोमीटर आहे. पहिल्यांदा कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीचे दर्शन घेऊन सहलीचा श्रीगणेशा केला आणि पुढे निघालो. वाईच्या पुढे गेल्यावर लागतो तो हा पसरणी घाट, आणि तो क्रॉस केला की आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला पोहोचतो. महाबळेश्वर चालू झालं की रस्त्याच्या बाजूला हे असे लाल चुटूक स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स दिसायला सुरुवात होते आणि आपसुकच आपण गाडी बाजूला घेतो. आम्ही सुद्धा ह्या स्टॉल जवळ हे असे छान स्ट्रॉबेरी घेण्यासाठी थांबलोय. आमचं महाबळेश्वर गावात मेडगुत्ताड इथे राहतो आम्ही. तिथे स्ट्रॉबेरी पिकवतो आणि डिसेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत हा सीझन असतो. मस्त थंडगार वातावरण सगळीकडे आहे आणि या हिरव्यागार झाडांच्या आच्छादनांमधून आपण चाललेलो आहे. ह्या सर्व झाडांमुळे सगळीकडे मस्त कमान तयार झालेली आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खूप निसर्गरम्य गावे वसली आहेत. महाबळेश्वरवरून तापोळ्याकडे जाताना आम्हाला असेच डोंगराच्या एका कड्यावर वसलेले गाव दिसले. ह्याच गावाचे आकाशातून सौंदर्य टिपण्यासाठी आम्ही ड्रोन उडवला आणि जे पाहायला मिळाले ते म्हणजे शब्दात वर्णन न करता येण्यासारखेच होते. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर किती सुंदर दिसत असेल ह्याची कल्पना करत आम्ही तापोळ्याच्या दिशेने निघालो. महाबळेश्वर किंवा तापोळा इथे कुठेही येणं झालं तर आमचं ठरलेलं असतं ते म्हणजे स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम. इथे आल्यावर आपल्याला एकदम छान फ्रेश अशी स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम मिळते. तर आता मी खाणार आहोत मस्तपैकी फ्रेश स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम. आम्ही सकाळी साधारण 8:30 ते 9 वाजता पुण्याहून निघालो आणि वाई, पाचगणी, महाबळेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी थांबत मजा करत वेगवेगळे व्ह्यू अनुभवत आता दुपारी 2 वाजता ह्या तापोळ्यामधल्या निसर्ग ॲग्रो टुरिझमला पोहोचलोय. तापोळा हे महाबळेश्वर जवळ वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव कोयना धरणाच्या बॅकवॉटरच्या, ज्याला शिवसागर जलाशय म्हणतात, त्याच्या काठावर वसले आहे. निसर्गरम्य परिसर, थंडगार वातावरण आणि धरणाच्या पाण्यातले बोटिंग ह्यामुळेच तापोळ्याला मिनी काश्मीर म्हणूनही ओळखले जाते. माझ्या या बाजूला कोयना धरणाचा हा शिवसागर जलाशय आहे आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला ही आपली रूम आहे. चला आपली रूम कशी आहे ते बघूयात. तर ही चिराच्या दगडांच्या बांधकामात असलेली ही आपली रूम आहे. आतमध्ये आल्यावरती आपल्याला दिसतं की स्वच्छ आणि सुंदर अशी ही रूम आहे. डबल बेडची अरेंजमेंट आहे. या बाजूला एक छोटा फ्रीज आहे, कबर्ड आहे, AC सुद्धा आहे आणि रूममध्ये TV सुद्धा आहे. तर ही आहे ह्या रिसॉर्टमधली एक सुंदर रूम. मोठी प्रशस्त रूम आहे. या बाजूला एक मोठा सोफा आहे, डबल बेड आहे आणि समोरच कोयना धरणाच्या जलाशयाचा सुंदर नजारा आपल्याला इथून या बाल्कनीमधून पाहता येतो. हे आहे या रूम मधले बाथरूम, जे की भरपूर मोठे आहे
बाथरूम मध्ये जकुझी आहे आणि मुख्य आकर्षण म्हणजे या बाथरूम मधून, या जकुझी मधून आपण बाहेरचा नजारा सुद्धा पाहू शकतो. आमच्या रूमच्या मागच्याच बाजूला एक सुंदर स्विमिंग पूल सुद्धा होता, जिथून आपण स्विमिंग तर एन्जॉय करू शकतोच, त्याचबरोबर हा समोरचा व्ह्यू सुद्धा पाहू शकतो. रूम मध्ये सामान ठेवून आम्ही लगेच स्विमिंग पूलच्या दिशेने निघालो आणि मस्त थंडगार पाण्यात भरपूर मजा केली. आमच्या बरोबरचे बाकीचे ग्रुप पण मस्त धमाल मस्ती करत होते. पाण्यामध्ये भरपूर खेळल्यानंतर आता चांगलीच भूक लागली होती. इथे जेवणामध्ये मस्त बुफे सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. चला तर व्हेजचा मेनू काय बघूया. बटर पनीरची भाजी आहे, सुक्का बटाटा आहे, कुरकुरीत पापड्स आहे, सॅलेड आहे, लोणचं, लिंबू, वरण भात, पोळी मस्त. त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये खास सातारी अस्सल चिकन आहे, चिकन रस्सा, भात, पापड, लोणचं मस्तच. आम्ही जिथे राहिलो होतो त्या ह्या निसर्ग लेक रिसॉर्टचे ठिकाण सुद्धा जबरदस्त होते, जिथून समोरच हा संपूर्ण शिवसागर जलाशय आणि चारही बाजूला सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा दिसत होत्या. त्यामुळे आपण सह्याद्रीच्या अगदी कुशीत राहत आहोत असाच अनुभव आम्हाला इथे येत होता. दुपारचं भरपेट जेवण झाल्यानंतर रूम मध्ये आम्ही थोडा आराम केला आणि आता हा गरमागरम चहा घेऊन आम्ही या शिवसागर जलाशयामध्ये कायाकिंग आणि पेडल बोटिंग करायला जाणार आहे. इथूनच हा सगळा नजारा पाहून खूपच छान वाटतंय. तिथं जाऊन कायाकिंग करायला एक वेगळीच मजा येणार आहे. चला निघूयात. आपल्या निसर्ग ॲग्रो टुरिझम पासून साधारण 2 मिनिट चालत आपल्याला ह्या वाटेने खाली या तलावापर्यंत कायाकिंगसाठी जायचंय. तर हा आहे कोयना जलाशयातला निसर्ग ॲग्रो टुरिझमसाठीचा कायाकिंग पॉईंट. इथे आलेल्या सर्व पर्यटकांसाठी इथूनच कायाकिंग आणि पेडल बोटिंग करवले जाते. आपण घेतलेल्या पॅकेजमध्येच हे कायाकिंग आणि पेडल बोटिंग असते. तर मित्रांनो, आपण आता ह्या कोयना धरणाच्या जलाशयामध्ये ही मस्त कायाकिंग करतोय. छान वातावरण आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि या शांत पाण्यामध्ये हे कायाकिंग करायला खूप मजा येते. हे कायाक आहे आणि ते डाव्या बाजूने वळवले की बोट उजवीकडे जाते आणि उजवीकडे वळवले तर ही कायाक डावीकडे जाते. असं याचं हे गणित आहे. आत्ता आम्ही चौघांसाठी असणारी पेडल बोटिंग करतोय. आत्ता सूर्यास्त झालाय, मस्त संधी प्रकाश पडलाय आणि आता आम्हाला टीम वर्क करून मस्तपैकी मोठा राऊंड मारून यायचा आहे. मजा येते का पेडल बोटिंग करायला? वरदनी आता या बोटीचा ताबा घेतलाय आणि तो सगळी ही बोट गाईड करतोय. ह्या दूरवर पसरलेल्या आणि शांत पाण्यात कायाकिंग आणि बोटिंगचा अनुभव खूपच छान होता. त्यामुळे आमची तापोळ्यातली ही संध्याकाळ अविस्मरणीय अशीच गेली. बोटिंग करता करता सूर्यास्त कधी झाला कळलेच नाही. बोटिंग करून आम्ही परत आमच्या रिसॉर्टवर आलो. इथल्याच ह्या लॉनवर लहान मुलं फुटबॉल खेळत होते. मग काय, आम्ही पण मैदानात उतरलो आणि खूप दिवसांनी हे असे मोकळे खेळण्याचा आनंद घेतला. रात्रीच्या जेवणासाठी बुफे मेनू मांडून ठेवलाय. मेनूमध्ये काय काय आहे आपण बघूयात या. आता रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही मेनू घेतलेले आहेत. आजच्या जेवणाची स्पेशालिटी म्हणजे हे समोरच्याच धरणातले ताजे रवा फ्राय मासे. आपण बघूया ते कसे झालेत. मस्त, एकदम कुरकुरीत आणि ताजे आहेत. संध्याकाळी वातावरणात मस्त गारवा पसरलेला होता. त्यातच इथेही छान शेकोटी सुद्धा पेटवलेली होती. तापोळ्यातली संध्याकाळ जेवढी रम्य होती तितकीच इथली सकाळ देखील प्रसन्न होती.
समोरच्या डोंगराआडून सूर्यनारायण वर आले होते आणि संपूर्ण परिसराला आपल्या सोनेरी सूर्यकिरणांनी उजळून टाकले होते. तापोळ्यात बांधल्या जाणाऱ्या ह्या नवीन पुलामुळे आता ह्या जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गावातल्या लोकांची मोठी सोय होणार आहे. सध्या पलीकडच्या बऱ्याच गावातील लोकांना आजही होडी किंवा जेट्टीने प्रवास करावा लागतो. पण हा पूल पूर्ण झाल्यावर मात्र हा त्रास आता कमी होणार आहे. सकाळी आवरून आम्ही नाश्त्यासाठी गेलो. आजच्या या प्रसन्न सकाळी तापोळ्यामधल्या अतिशय सुंदर ठिकाणी बसून आम्ही नाश्ता करतो आणि नाश्त्याला पण अगदी भरगच्च मेनू आहे. सगळ्यांना आवडतील असे पदार्थ आहेत. पोहे उपमा तर आहेच, त्याच्यावर मस्त बारीक शेव आणि लिंबू, आहा हा. त्याचबरोबर मिसळ पाव आहे आणि भुर्जी पाव पण आहे. असं सगळ्यांना आवडेल असा मेनू आहे. आपला आजचा दिवस हा स्पेशल असणार होता, कारण ह्या कोयनेच्या विशाल जलाशयात आम्ही बोटीने मुक्तविहार करण्यासाठी जाणार होतो. तापोळ्यामधलं एक प्रमुख आकर्षण म्हणजे हे कोयना धरणाचे जलाशय, ज्याला आपण शिवसागर असंही म्हणतो, आणि त्याचबरोबर ह्या जलाशयात केले जाणारे बोटिंग. तर आपण आता निघालो आहोत हेच बोटिंग करण्यासाठी. काल आपण जिथे कायाकिंग केलं होतं त्याच ठिकाणी ही बोट आलेली आहे आणि आता आपण बोट सफरीसाठी निघणार आहे. साधारण 3 तासांची ही बोट सफर असणार आहे आणि त्यामध्ये अनेक विविध पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर चला आपण आता निघूयात. त्याच्या आधी आपले जे आज बोट चालक आहेत संजय मालुसरेजी, त्यांच्याकडून थोडंसं या सफरीबद्दल समजून घेऊयात. नमस्कार. आपलं या कोयना जलाशय बॅकवॉटरमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण इथून बोटिंगला निघणार आहे. तर आता हा सोळशी नदी दिसते, ही सोळशी ती महाबळेश्वरच्या पायथ्याला तिचा उगम आहे आणि आपण सोळशी नदीतून आता जाणार आहे ते पुढे कोयना आणि सोळशी त्या संगमपर्यंत जाणार आहे आणि संगमपासून आपण पुढे कंटिन्यू पॉईंट करणार आहे. लाईफ जॅकेट घालून आम्ही निघालो आणि आमच्या ह्या भन्नाट बोट सफरीला सुरुवात झाली. पहिल्या तीरावरती तापोळा गाव सोडून आमची बोट आता कोयना जलाशयातून पुढे पुढे निघाली होती. आता आपण ह्या पहिल्या पॉईंटला थांबलोय सर. बघा इथे हा संगम, 2 नद्यांचा संगम, प्रतापगडच्या पायथ्यातून कोयना, महाबळेश्वरच्या पायथ्यातून सोळशी, हा दोन्हींचा नदींचा हा संगम. आणि हा समोरचा जो ब्रिज चाललाय साहेब बघा, ब्रिज तो पूर्ण ग्लास ब्रिज आहे. त्याला 3 गॅलरी आहेत वरती, त्याला पूर्ण काचेच्या गॅलरी आहेत आणि वर त्याला गार्डन आहे, पार्किंग आहे, खालनं लिफ्ट आहे. आणि हा ब्रिज जो बनवलाय ह्याचा महाबळेश्वर इकडं कोकणला कनेक्ट केलं. बघा हा पहिला संगम पॉइंट पाहून आम्ही आता पुढे निघालो. आलोय तर आपल्या सफरमधला दुसरा पॉईंट आयलँड पॉईंट. आता आयलँड पॉईंटवरती उभं आहे बघा. आता हा बऱ्यापैकी ओपन झालेला आहे आणि थोडंसं ओलं असल्यामुळे याच्यावरती रिसॉर्ट जे बनतं छोटंसं चाय पाण्याचं ते अजून बनलं नाही. आता हे बघा हे सुकलं की याच्यावरती छोटंसं चाय पाणी, कॉफी, कोल्ड्रिंक, भजी वगैरे, म्हणजे कस्टमर आले तर 15 मिनिटाचा इथं स्टे करून रिटर्न जातात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आत्ता आपण या कोयना धरणातल्या एका वैशिष्ट्यपूर्ण पॉइंटला थांबलोय. माझ्या मागं जे गाव दिसतंय त्याचा राजकीय संदर्भ सुद्धा आहे. आपण संजय दादांकडून त्याची माहिती समजून घेऊया. आपण पाहू शकता हे दरेगाव साहेबांचं, एकनाथजी शिंदेचं हे जन्मस्थान, जन्मभूमी. आणि या जन्मभूमीमध्ये बघा समोर त्यांचे फार्म हाऊस पण आहे, बंगला पण आहे आणि बाजूला जवळजवळ 20-25 एकरमध्ये सगळ्या प्रकारची शेती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा जिल्ह्याच्या कोयना धरणाच्या बॅकवॉटरच्या आपण ह्या त्रिवेणी संगमामध्ये उभे आहे. आणि आता आपण कोयना, सोळशी आणि 2 नदींच्या संगमामधून आलो आणि त्याला ही तिसरी नदी भेटली बघा, ती ही कांदाडी नदी. कोयना, सोळशी, कांदाडी ह्या तिन्हींचा हा संगम आहे आणि या संगमच्या मध्ये स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. ते जवळजवळ 250 ते 300 फूट खोल आहेत पाण्यामध्ये. ते 1-2-3 वर्षातून कधीतरी ओपन होतं. आणि आता आपण इथून त्रिवेणी संगममधून पुढे तर दत्त मंदिरकडे जाणार आहे. असे वेगवेगळे पॉइंट्स आणि आसपासचे निसर्ग सौंदर्य बघत आणि इथल्या भौगोलिक ठिकाणाची माहिती घेत आम्ही पुढच्या दत्त मंदिराकडे प्रवास करत होतो. मजल दर मजल करत आमची बोट आजच्या ह्या सफरीतील शेवटच्या ठिकाणी म्हणजे जावळी तालुक्यातल्या शेंबडी ह्या गावातल्या जलाशयाच्या काठावर असलेल्या ह्या दत्त मंदिरात पोहोचली. तर मित्रांनो, आत्ता आपण ह्या भव्य नंदी समोर उभा राहिलोय. जिथे महादेव तिथे नंदी. पण आपण जर इथं बघितलं तर इथं समोर भिंत दिसतीये. तर हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की ह्या नंदीच्या बरोबर समोर जमिनीच्या खालच्या बाजूला हे श्री महादेवाचं मंदिर आहे.
यालाच दत्त मंदिर असं सुद्धा म्हणलं जातं. तर याला दत्त मंदिर का म्हणतात हे आपण संजय दादांकडून जाणून घेऊयात. आपण इथे पाहू शकता, हे वरचं आहे ते ब्रह्मा आहे आणि हे विष्णू आणि हे महेश. ज्यावेळेला ब्रह्म विष्णू महेश एकत्र आलं की त्याला दत्ताचा अवतार प्राप्त होतो, म्हणून त्याला दत्त मंदिर म्हणलं जातं. हे मंदिर जमिनीच्या खाली असल्याने ह्या भुयारासारख्या वाटेने आतमध्ये जावे लागते. तर आत्ता आपण या जमिनीखालच्या श्री ब्रविमेश्वर महादेव मंदिरामध्ये आलोय. जमिनीखाली असल्यामुळे एक वेगळीच शांतता आपल्याला इथे अनुभवायला मिळते. माझ्या मागं तुम्ही पाहताय हे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाच्या बरोबर वरच्या बाजूला सिद्धिविनायक गणेशाचे मंदिर सुद्धा आहे. आत्ता आपण ज्या महादेव मंदिरामध्ये बसलो होतो त्या शिवलिंगाच्या बरोबर वरती हे श्री गजमुख सिद्धिविनायक मंदिर आहे. ह्या गणेश मंदिराच्या बाजूलाच ही श्री महादेवाची ध्यानस्थ मुद्रेतील सुंदर मूर्ती पाहायला मिळते. या हिरव्या निसर्गातील ही ध्यानस्थ मुद्रेतील सुंदर मूर्ती पाहून मनाला शांतीची अनुभूती मिळते. आता आम्ही ह्या दत्त मंदिराच्या परिसरात ही गरमागरम कांदा भजी खाऊन आमच्या तापोळ्याच्या परतीच्या प्रवासाला लागतोय. ही जबरदस्त सुंदर आणि निसर्गरम्य अशी बोट सफर करून आम्ही परत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे निसर्ग लेक रिसॉर्टला परतलो. मित्रांनो, तापोळ्याला आल्यावर ही बोट सफर न चुकता करा. त्यासाठी तुम्ही संजय मालुसरे दादांना ह्या नंबरवर संपर्क करू शकता. आपला यावेळचा तापोळ्याचा मुक्काम हा निसर्ग लेक रिसॉर्ट या ठिकाणी होता. आपण या ठिकाणची सगळी माहिती बघितलीच. यांच्या मालकांशी बोलताना लक्षात आलं की यांचं अजून एक ॲग्रो टुरिझम किंवा रिसॉर्ट या तापोळ्यामध्ये आहे. ते पाहायला म्हणून आम्ही आत्ता इथे आलेलो आहे. हे आहे जलसृष्टी ॲग्रो टुरिझम. याचं लोकेशन आम्हाला खूपच आवडलं. अगदी ह्या तलावाला लागूनच हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक रूममधून समोर तलाव दिसत असतो आणि सुंदर व्ह्यूचा आपण इथं अनुभव घेऊ शकतो. ह्या जलसृष्टी ॲग्रो टुरिझममध्ये टोटल 13 प्रकारच्या वेगवेगळ्या रूम्स आहेत आणि त्याचबरोबर 2 मोठ्या डॉर्मेटरीज सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तापोळ्याला यायचं असेल तर आपल्याकडे आता 2 चांगले ऑप्शन्स आहेत. मी खाली नंबर देतोय, या ठिकाणी तुम्ही कॉल करून हे रिसॉर्ट बुक करू शकता. तर ही आहे या जलसृष्टी ॲग्रो टुरिझम मधली रूम स्वच्छ नीटनेटकी आहे. ह्या रूम मधूनच इथे समोर हे जकुझी आहे आणि त्याच्या बाजूलाच तलाव आहे. त्यामुळे बाथरूम मधूनच आपल्याला हा तलावाचा व्ह्यू पण पाहता येतो. सह्याद्री मधले निसर्गरम्य ठिकाण, सुंदर अफाट पसरलेला कोयनेचा जलाशय, त्यात केलेले कायाकिंग, पेडल बोटिंग आणि सकाळी केलेली बोट सफर, त्याचबरोबर जबरदस्त सुंदर व्ह्यू असलेले हे आमचे मुक्कामाचे ठिकाण, ह्या सर्वांमुळे आमची ही तापोळ्याची सहल खरोखर न विसरता येण्यासारखी अशीच झाली. महाराष्ट्रातल्या पर्यटनाचे, विशेषतः कोकणातले असेच भरपूर व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आहेत. ते सुद्धा जरूर पहा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.